होतं. जिज्ञासू फक्त काय करायचंय की जिज्ञासू साधकाने ओंकाराचे स्वरूप यथार्थपणे जाणून घ्यायचंय आणि ओंकाराचा आणि ब्रह्माचा संबंध एकदम स्पष्ट करून घेतला पाहिजे. एकदम स्पष्ट करून घेतला पाहिजे. म्हणजे ज्या क्षणी आम्ही ओमचे चिंतन करतो, ज्या क्षणी आम्ही त्यांचं ओमचं स्मरण करतो, त्यावेळेला ब्रह्माचे चिंतन वेगळे करतो आहे असं अजिबात समजू नये. म्हणून नाम आणि नामी यांचा अभेद आहे. ज्या क्षणी ओम म्हणतो त्या क्षणी ब्रह्मानुभव आहे. याला नाम नामी ह्याचा अभेद असं म्हणतात. ज्या क्षणी आम्ही प्रत्येक नाम हे परिपूर्ण असतं, हे आपल्याला सुनील काकांनी परवा सांगितलं. उदाहरणार्थ श्रीकृष्ण परिपूर्ण आहे. तर श्रीकृष्णाचं नाम आणि त्याचं स्वरूप जे आहे याचा अभेद आहे. म्हणून कृष्णाचं नाम घेतलं जसं आम्ही स्वरूपाला प्राप्त होतो, तसंच अगदी ओम चिंतन केलं, स्मरण केलं, तर आम्हाला ब्रह्मानुभव स्वरूपानुभव तिथल्या तिथे येतो, उच्चारता क्षणीच येतो. म्हणून मग आम्ही जे स्वतःला नामवाले म्हणतो, आम्ही मी जाहले असं आम्ही जे म्हणतो की आता आम्ही ज्ञानवाले आहे, आम्ही नामवाले आहे, आता आम्हाला कशाची गरज नाही असं जेव्हा म्हणतो, ते असं अजिबात म्हणू नये. या वाले प्रकरणातून आम्ही निघावं आणि ही सूक्ष्मता श्री गुरूंकडून आम्ही शिकून घेतली पाहिजे. बारकावे टिपण शिकून घेतले पाहिजे. स्थूलाच्या अनुसंधानात न जाता सूक्ष्माचे अनुसंधान आमचं सतत असलं पाहिजे. म्हणून ओम हा टप्पा नाही, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेण्याचा तो एक क्षण आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओंकाराचे चिंतन करताना त्याबद्दल कोणताही थोडाही गैरसमज असता कामा नये. ब्रह्म कसं आहे, अनिर्देश आहे, परंतु ओंकाराने त्याचा निर्देश केला आहे आणि हे समजून घ्यावे. ब्रह्म कसं आहे, ससंवेद्य आहे. ते 5 ज्ञानेंद्रियांनी आणि 9 प्रमाणांनी कळत नाही, परंतु ते ओंकारामुळे कळायला लागले. म्हणून निर्गुण आणि सगुण सांधा हा संतांनी सुद्धा नीट सांभाळलेला आहे. आणि म्हणून त्याचं हे सगळं पहिला मंत्र हे उपव्याख्यान आहे, हे आम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे तर ओंकार हे सगळं विश्व जे आहे हे ओंकार स्वरूप आहे. तिन्ही काळाच्या अतीत आहे आणि कालातीत वस्तू सुद्धा ओंकार स्वरूपच आहे. काळामध्ये बांधली गेलेली वस्तू पण ओंकार आहे आणि कालातीत असणारं तत्व सुद्धा ओंकारच आहे. कालबद्ध व कालातीत हे सगळं दोन्ही ओंकार स्वरूप आहे. त्याचं उपव्याख्यान चालू आहे. नुसती माहिती मिळवणं हे व्याख्यान त्याच्याबद्दलची, परंतु उपव्याख्यानाच्या मध्ये प्रक्रिये सकट, साधने सकट ती माहिती आम्ही मिळवणं आणि त्याप्रमाणे साधन करणं हे उपव्याख्यान आहे. हे पक्क लक्षात ठेवायचंय. म्हणून विश्वाचे कारण उत्पत्ती स्थिती लय रहित आणि कालातीत आहे आणि ते काळाने परिचिन्न नाही. म्हणून ओम ओम आणि परब्रह्म यांचा अभेद आहे, हे लक्षात घ्यायचं. कारण आणि कार्य, वाचक आणि वाच्य, कालबद्ध व कालातीत हे तिन्ही लक्षात ठेवायचंय. हे सर्व ओंकार स्वरूप आहे. इथपर्यंत श्रुतीने आम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. आज आपण दुसऱ्या श्रुतीकडे वळतो आहे. राम कृष्ण हरी.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा धरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमत्शङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा। इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर। हो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी। जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंडाताई यांच्या चरणाला वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. मनापासून ऐकणारा आपण सर्व श्रोतू वर्गाला माझा नमस्कार. आज दुसऱ्या मंत्राला प्रारंभ आहे आणि दुसरा मंत्र आहे सर्वगुण हे तद ब्रह्मायमात्मा, ब्रह्म सोयमात्मा चतुष्पात. हे सर्व ब्रह्मच आहे. हा आत्मा ब्रह्मच आहे. तो हा आत्मा चार भागांचा अंश आहे. आता इथपर्यंत जे वर्णन झालं इथे या उपनिषदाच्या प्रारंभी म्हणजे दुसऱ्याच मंत्रामध्ये, पहिल्या मंत्रामध्ये ओंकाराचं वर्णन झालं की दुसऱ्या मंत्रामध्ये लगेच सांगतात अयम आत्मा ब्रह्म. हा आत्माच ब्रह्म आहे. आता अयम आत्मा ब्रह्म या महावाक्य या उपनिषदाचं आहे. सर्वण वेदातून आलेलं, मांडुक्य उपनिषदातलं
अयमात्मा ब्रह्म. म्हणजे या उपनिषदानी महावाक्यावर विवरण केलाय. महावाक्यावरचं विवरण हेच ओंकारावरचं विवरण, आणि ओंकारावरचं विवरण म्हणजेच ब्रह्मावरचं विवरण. म्हणजे महावाक्य म्हणजेच ओंकार म्हणजेच ब्रह्म, आणि तेच माझं स्वरूप आहे. कारण अयम सुरुवात कुठून केली? अयम शब्दाने सुरुवात केली. कशाच्या रूपाचं वर्णन चालू आहे? ओंकाराच्या रूपाचं वर्णन चालू आहे. आणि कसं चालू आहे? हा अयम. आता ओंकाराचं वर्णन करत असताना हा असा अयम आत्मा असा अनुभवाला येतो, असं ते श्रुतीला सांगायचं आहे. असं श्रुतीला सांगायचं आहे. आता मला विश्वाचं कारण आणि विश्व हे कार्य. आता विश्व हे कार्य त्याला अपरब्रह्म असं म्हणतात. विश्वाचं कारण त्याला परब्रह्म असं म्हणतात. आणि अपरब्रह्म आणि परब्रह्म दोनही ओंकार स्वरूप आहे, आत्मरूप आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच ओंकार. मग आता पुढे म्हणतात, काय म्हणतात? ओम सर्वगुम येतद ब्रह्मयमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पात. आता आत्म्याचं वर्णन करणं चालू झालं. आतापर्यंत हा आत्मा असं सांगणं चालू झालं. आता हा आत्म्याच्या पलीकडे, हा म्हणजे निकट जे असतं त्याला हा म्हणतो की नाही हो आपण, दूर जे असतो त्याला ते म्हणतो, आणि जवळ जे असतो त्याला हे म्हणतो. जवळ जे असतं त्याला हे म्हणतो. आता हे अयमात्मा असं म्हणून बोट दाखवलं आहे. आता आत्म्याकडे बोट दाखवता येते का हो? आणि दाखवायचं असेल तर कुठे दाखवावं? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, वर की खाली, ऊर्ध्व की अध, हा प्रश्न आला. आता अनिर्देश्य आत्म्याचं निर्देशन करणं श्रुती मातेने प्रारंभ केलं. आणि कसं निर्देशन करणं चालू केलं? तर ती म्हणते याला 4 पाय आहे. आत्म्याला काय आहे? 4 पाय आहेत. आता निर्गुण आहे आत्मा, निराकार आहे आत्मा, निरवयव आहे आत्मा, अरूप आहे आत्मा. त्याला 4 पाय कसे असतील? त्याला 4 पाय कसे असतील? 4 पायाबद्दल थोडासा खुलासा करू. गाय असते, तिला 4 पाय असतात. आता पायांचा जर विचार केला तर पायांवर गाय उभी राहते. गाय म्हणा, हरिण म्हणा, कुत्रा म्हणा, 4 पायांवर हे उभे राहतात. म्हणजे 4 पाय हे त्यांचे आधार झाले. 4 पायांच्या आधारावर ते उभे राहतात, आणि म्हणून ते आधेय झालं. आधार आणि आधेय. मग आत्मा आणि ओंकार यांच्यात आधार आधेय संबंध आहे का हो? नाही. ओंकारच आत्मा आहे, मग आधार आधेय संबंध कसा राहील? म्हणजे पशुला जसे 4 पाय असतात तसे 4 पाय आत्म्याला नाही. आत्म्याला 4 पाय आहे हे सांगितलंय बरं का, पण पशु सारखे 4 पाय नाही या निष्कर्षावर आपण आलो. आत्म्याला 4 पाय आहेच, कारण श्रुती माता सांगते म्हणजे नक्की आहे, 100% आहे, अगदी यात काही शंका नाही. पण मग काय अडचण आहे? तर पशुला जसे 4 पाय असतात तसे आत्म्याला 4 पाय नाहीत. मग आत्म्याला 4 पाय आहेत ते कसे? मग दुसरा प्रश्न, एका रुपयामध्ये चाराण्याच्या 4 पावल्या येतात. पावकी, निमकी हे शब्द आता हरवले मराठीत. पण तरीही आपल्या बहुतेक लोकांना हे माहिती आहे की 4 आण्याचे 4 नाणे म्हणजे 1 रुपया होतो.
4 आण्याचे 4 नाणे म्हणजे 1 रुपया होतो. आता गाईला, कुत्र्याला, हरणाला, वाघाला, सिंहाला, पशूंना जसे 4 पाय असतात तसे 4 पाय आत्म्याला नाही, या निर्णयावर आलो आपण. आत्म्याला 4 पाय आहे श्रुतीने सांगितलंय, मग ते 4 पाय कसे आहेत हे शोधून राहिलो. तर पशूंप्रमाणे 4 पाय नाहीत. मग रुपयामध्ये असलेले 4 आणे 4 वेळा आहेत की नाही? रुपयामध्ये 4 आणे किती वेळा आहेत? 4 वेळा. मग आता 4 आण्याची 1 पावली, अशा 4 पावल्या म्हणून 1 रुपया. तसं आत्म्यामध्ये असे 4 अनुभव येतात का? आणि त्या 4च्या अनुभवाला चतुष्पाद म्हणायचं का? तर याचं उत्तर आहे, असा अनुभव हमखास येतो. या 4चा अनुभव हमखास येतो. सांगा आम्हाला कसा येतो ते? याचं उत्तर असं आहे की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आणि तुर्या असे ते 4 पाय आहेत. आता 3 तर आम्हाला नक्की समजतात. जागृती आम्हाला अनुभवाची आहे, स्वप्न आम्हाला अनुभवाचं आहे, आणि गाढ झोपलो होतो हे जाग आल्यानंतर आम्हाला अनुभवात येतं. म्हणजे 3 पायांचा अनुभव आम्हाला आहेच. 4था पाय आहे तुरीय. आता या तुरीय बद्दल आम्हाला अनुभव नाही. मग हे 4 मिळून आत्म्याचे 4 भाग होतात का? 4 चाराने मिळून 1 रुपया होतो. मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय मिळून आत्मा तयार होतो का? तर तसं नाही. म्हणजे गाईच्या 4 पायासारखे 4 पाय आत्म्याला नाहीत. रुपयामध्ये 4 आण्याचे 4 पावल्या केल्या तशा प्रकारचंही आत्म्याला 4 पाय नाही. मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अशा ज्या 4 अवस्था आहेत, त्या 4 अवस्थांप्रमाणे आत्म्याला 4 पाय आहेत का? तर असू शकतात. मग ह्या 4 अवस्था आत्म्याच्या आहेत का? 4 चाराने ह्या रुपयाच्या काय आहेत? 4 भाग आहेत. 4 पाय गायीचे 4 भाग आहेत, त्याच्यावरती उभी असते. गायीच्या शरीराचे ते 4 भाग आहेत. 4 चाराने हे रुपयाचे भाग आहेत 4. तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय हे आत्म्याचे 4 भाग आहेत का? तर उत्तर नाही असं आहे. म्हणजे मग गायीच्या पायासारखे 4 पाय नाही. 1 रुपयामध्ये 4 आणे 4 वेळा येतात तशा प्रकारचे 4 भाग नाही. मग 4 पादांचा आत्म्यावर भास होतो. मग आत्मस्वरूप 4 अवस्थांच्या भासानी आम्हाला कळतं. आता अवस्थांचा भास हे आमच्या मनात पटलं पाहिजे. आता ते पटवून देण्यासाठी श्रुती पुन्हा समजावून सांगते आहे. समजावून असं सांगते आहे की अवस्थांना तुम्ही जर भास म्हणत असाल तर खरंच का अवस्था भास आहेत? आपल्या समोर प्रश्न आहे. आपण आता ऐकून राहिलो आहे सगळेजण. तुम्ही म्हणाल सगळे कसं ऐकतात आहे हो? तुम्ही सांगताना आम्ही ऐकतो. अहो, मी सांगत असताना मी माझं ऐकतोय की नाही? म्हणजे तुम्ही माझं ऐकता आहात, तसं मी जे बोललो ते मला माझ्या कानाने ऐकू येतच आहे की. म्हणजे आपण सगळे जण ऐकतो आहोत. मग मग आत्म्याच्या 4 अवस्था खऱ्या नाहीत का? तर उत्तर नाही असं आहे. मग आता हे 4 पाय असे नाही आहेत का? मग आम्हाला तर जागृतीचा अनुभव येतो हो, तुम्ही नाही कसं म्हणता? मग जागृती सत्य आहे असं आम्हाला वाटतं. जागृती जर सत्य असती तर सत्य तिन्ही काळामध्ये राहतं. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. मी जागा आहे हा वर्तमान काळ,
जागृतीचा काळ झाला. पण मी जागा होतो, इथे जागृती नाही आहे ना. मी जागा होतो हे जेव्हा मी सांगतो आहे, त्यावेळेला मी स्वप्नावस्थेत किंवा सुषुप्तीमध्ये होतो. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. मग ज्या वेळेला मी म्हणतो की मी जागा होतो, काल मी जागा होतो, याचा अर्थ तेव्हा मी स्वप्न पाहत नव्हतो आणि सुषुप्तीतही नव्हतो. पण काल जागा होतो या शब्दाचा अर्थ असा आहे की जागृतावस्थी माझी नंतर संपली ना. मी स्वप्नात किंवा गाढ झोपेत गेलो ना. याचा अर्थ असा आहे की जागृती ही कल्पित आहे. आता स्वप्न हे तर कल्पनांचं काय आहे? बाजार. कल्पनांच्या अवस्थेला स्वप्न म्हणतात. पूर्वजन्मीचे पूर्वापूरक कर्माचे कृतकर्माचे आमच्या अंतःकरणावर झालेले जे सूक्ष्म परिणाम ते आम्हाला झोपेमध्ये स्वप्न या रूपाने दिसत असतात. तुम्ही ठरवून नाही झोपू शकत की मी असं असं स्वप्न पाहिजे. तुम्ही ठरवून नाही म्हणू शकत की मी असं असं स्वप्न पाहणार आहे आणि त्या स्वप्नात असा असा टर्न येणार. म्हणजे स्वप्न हे आपण ठरवून पाहू शकत नाही आणि पाहतो म्हटलं तरी ते कसं दिसेल याचा भरोसा नसतो. म्हणजे स्वप्न ही कल्पित अवस्था आहे आणि गाढ झोपेचा मला अनुभव जाग आल्यानंतर येतो. म्हणजे जागृतीमध्ये मी आधी झोपलो होतो हा अनुभव येतो, म्हणजे ती अज्ञानजन्यता आहे. स्वप्न ही कल्पित आहे, गाढ झोप अज्ञानजन्य आहे. स्वप्न हे कल्पित आहे आणि जागृता अवस्था ही टिकाऊ नाही. म्हणून तीनही अवस्था कल्पित असून आत्म्याच्या नाहीत. मग तुरीय ही आत्म्याची अवस्था आहे का? अचानक आपण आश्चर्यचकित होतो, आपल्याला कळत नाही. तेव्हा आपला मेंदू पण कुठलाच विचार करत नसतो. तेव्हा आपला मेंदू पण कुठलाच विचार करत नसतो. पण आपण एकदम चित्त चकाटतो म्हणतात. ही तुरीय अवस्था आहे, क्षणभरासाठी असते. त्यावेळेला आपण जागे असतो पण कुठल्याच विचारात नसतो. जागे असतो पण विचारात नसतो. आता चहा होईल या विचार आला की सूर्य संपली. पण जागा आहे मी, डोळे उघडले आहे मी, पण एकही वृत्ती आतमध्ये प्रकाशलेली नाही. त्याला तुरीय अवस्था असं म्हणतात आणि त्याला तुरीय ब्रह्म असं म्हणतात. म्हणून तीन अवस्था आहे, त्या सापेक्ष तुरीयला चौथी अपेक्षा अवस्था असं म्हटलं. पण या चारही अवस्था आत्म्याच्या अवस्था नाहीत. म्हणजे चतुष्पाद आत्मा चार अवस्थांमधून समजावून सांगत असताना सुद्धा त्या आत्म्याच्या अवस्था नाही. मग आत्म्याचं नाव कशाला घेतात? तिच्यात नाही आहे त्याच्या अवस्था तर. त्याचं उत्तर असं आहे की सगळ्या अवस्थांमध्ये आत्म्याचा अन्वय आहे, पण आत्म्यामध्ये सर्व अवस्थांचा व्यतिरेक आहे. काही भगिनी नवीन जॉईन झाल्यात, त्यांनाही कळावं म्हणून थोडं आणखीन सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. वेदांत शास्त्राची भाषा प्रौढ भाषा आहे, परिपक्व भाषा आहे. ही भाषा आपण आपल्या पुरता सिम्प्लिफाय करून घ्यायची आणि आपलं काम करून घ्यायचं. उगीच क्लिष्ट आहे, कठीणच आहे, आपल्याला समजणारच नाही असा दुसऱ्याला दोष देण्याच्या भानगडीत जो पडतो
त्याला स्वतःचे दोष दिसत नाही, आपली कमजोरी कळत नाही, पण तो चांगल्या वस्तूपासून दुरावतो. म्हणून भाषेला नावं ठेवू नका. भाषेच्या मागे शास्त्र असतं. मी नेहमी सांगतो, एखादा माणूस वीक आहे म्हणणं वेगळं आणि एनिमिक आहे म्हणणं वेगळं आणि परनिशियस एनिमिक आहे म्हणणं वेगळं. त्याचा तीनचा अर्थ विकनेस असाच होतो, पण त्याच्या छटा बदलल्या. शास्त्राचे शब्द घेतले की त्यात इतका गोष्टींचा अर्थ त्याच्यात समाविष्ट झाला असतो आणि शब्द एकच असतो, परनिशियस एनिमी. लगेच अमुक अमुक आजार असू शकतात असा विचार यायला लागतो. विकनेस म्हटलं की लगेच श्रम झाले असतील एवढाच विचार. अधिक श्रम झाले तर येतो माणसाला थकवा. म्हणून शास्त्रीय परिभाषा फार महत्वाच्या असतात. अन्वय आणि व्यतिरेक या शास्त्रीय परिभाषा आहेत, त्या आपण समजून घ्याव्या. म्हणजे आत्म्याच्या चार अवस्था भासमान असून आत्मा सत्य आहे हे आम्हाला कळेल. म्हणून नावं नाही ठेवायची. ज्यांचा व्हिडिओ चालू असतो त्यांना आम्हाला रिमूव्ह करावं लागतं. आणि आपलं रामकृष्ण हरी म्हणणं झाल्यानंतर आपण स्वतःहून समूहातून जर बाहेर झालात तर इतरांना रामकृष्ण हरी म्हणून माझ्याशी संवाद साधता येतो. त्याच्यामुळे आपलं नाव घेऊन मी रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर आपण स्वतःला समूहातून बाहेर काढून घ्या, जेणेकरून दुसऱ्याला बोलण्याची संधी मिळेल. हा सुद्धा परमार्थ आहे. शेवटपर्यंत मलाच मिळाली पाहिजे असं नाही, सगळ्यांना मिळाली पाहिजे. जागृतावस्था जेव्हा असते तेव्हा स्वप्नावस्था नसते. म्हणजे मी जेव्हा जागा असतो तेव्हा मी स्वप्न पाहत नसतो, तेव्हा मी गाढ झोपलेला नसतो. याचा अर्थ जागृत अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेचा आणि सुषुप्तीचा व्यतिरेक आहे. जागृत अवस्थेमध्ये स्वप्न आणि सुषुप्तीचा व्यतिरेक आहे. स्वप्नावस्थेमध्ये जागृत अवस्था नसते आणि गाढ निद्राही नसते. म्हणून स्वप्नावस्थेमध्ये जागृतीचा आणि सुषुप्तीचा व्यतिरेक आहे. गाढ निद्रेमध्ये मी जागाही नसतो आणि स्वप्नही पाहत नसतो. म्हणून गाढ निद्रेमध्ये जागृती आणि स्वप्नावस्थेचा व्यतिरेक आहे. म्हणजे त्या अवस्था तेव्हा नसतात. आपल्या भाषेत जेव्हा मी जागा असतो तेव्हा मी झोपला नसतो, स्वप्न पाहत नसतो. जेव्हा मी स्वप्न पाहत असतो तेव्हा मी जागा नसतो, झोपला नसतो. जेव्हा मी झोपला असतो तेव्हा मी जागा नसतो, स्वप्न पाहत नसतो. बस झालं, व्यतिरिक्त अर्थ समजला. पण मी जागा असताना सुद्धा आत्मा असतो. आत्म्याच्या अधिष्ठानावर मी जागा असतो. मी गाढ झोपलो असतो तेव्हा सुद्धा आत्मा असतो, म्हणून मला जाग येते गाढ झोप. जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा आत्मा असतो, म्हणून मला स्वप्न पाहता येतात. नाही तर स्वप्नावस्था शिल्लकच राहिली. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये आत्मा आहे आणि याला आत्म्याचा अन्वय असं म्हणतात. म्हणून तीनही अवस्थेमध्ये आत्म्याचा अन्वय आहे. पण आत्म्यामध्ये तीनही अवस्था नाहीत. म्हणजे आत्म्यामध्ये तीन अवस्थांचा व्यतिरेक आहे. समजलं? कुणी एकाने सांगा. हो काका, हो समजलं. ज्या दोन जॉईन झाल्या आहेत त्यातलं कोणी सांगितलं तर फारच बरं.
नाही तर पुन्हा सांगतो. जय गुरुदेव. प्रणाम. मी रुपाली कुलकर्णी बोलतेय. प्रणाम गुरुदेव. हो. हो. हा गुरुदेव, कळलं. आभार आपले. हो हो. अन्वय आणि व्यतिरेक. एक अवस्थेमध्ये दुसऱ्या दोन अवस्थांचा व्यतिरेक असतो आणि तीनही अवस्थांमध्ये आत्म्याचा अन्वय असतो. याला अन्वय व्यतिरेक असं म्हणतात. आणि अन्वय आणि व्यतिरेक, अपवाद अध्यारोप आणि अपवाद, अन्वय आणि व्यतिरेक, अधिष्ठान आणि अध्यस्त, या तीन प्रकारे श्री गुरु शिष्यांना समजावून सांगत असतात. रुपालीताई, आलं लक्षात? त्यामुळे या उपनिषदामध्ये आपल्याला या शास्त्रीय भाषांचा वापर करावा लागेल, तेव्हा ते सोपं होईल. मग जो आत्मा जागृतीतही आहे, स्वप्नातही आहे आणि सुषुप्तीतही आहे, याचा अर्थ आत्मा नित्य प्रकाशमान आहे. पण जागृती नित्य प्रकाशमान नाही, कारण ती स्वप्नावस्थेत नाही, सुषुप्तीत. पण आत्मा गाढ झोपेतही आहे, आत्मा जागृतीतही आहे, आत्मा स्वप्नावस्थेतही आहे. तीनही अवस्थांमध्ये आत्मा आहे. म्हणजे आत्मा तीनही अवस्थांना व्यापून आहे. आत्मा नित्य प्रकाशमान आहे. अवस्था प्रकाशमान नाही, नेहमी टिकणाऱ्या नाही, असा नित्य प्रकाशमान आत्मा मी आहे. नवीनातल्या नवीन माणसाला पण समजलं पाहिजे, पण कठीण भाषेचा वापर सोप्या पद्धतीने करून समजावून सांगायचा. काळजी करू नका, सगळ्यांना समजा. बिलकुल धास्ती बाळगू नका की हे कठीण आहे. फक्त मनापासून ऐकायची तयारी ठेवा आणि नीलाताईंच्या शांतीपाठापासून ऐकायची तयारी ठेवा. आत्मा नित्य प्रकाशमान आहे, म्हणजे जागृतीतही आत्मा आहे, स्वप्नावस्थेतही आत्मा आहे, गाढ झोपेतही आत्मा आहे, शरीर असतानाही आत्मा आहे आणि शरीर नसतानाही आत्मा आहे. म्हणून शरीर जिवंत नसले तरीही आत्मा आहे. आता एक टप्पा अजून पुढे गेलो बघा आपण. आत्मा शरीरात आहे, पण शरीरात अडकलेला नाही. काय म्हणतो? काय उदाहरण द्यावं, मला मोठा प्रश्न पडला आणि मला उदाहरण सुचलं. चपलेत पाय अडकलेला नाही, पायात चप्पल अडकलेली आहे. म्हणजे संपूर्ण चप्पल किंवा बूट ह्याच्यामध्ये माझा पाय आहे, पण पाय बुटात अडकलेला नाही, बूट पायात अडकलेला आहे. पायाला जिकडे जायचं तिकडे बुटाला जावं लागतं. चप्पल म्हणण्यापेक्षा बूट म्हणूया. आणि दिसताना बोलताना आपण काय म्हणतो? बुटात पाय घाल नाही म्हणत, पायात बूट घाल असं म्हणतो. वाक्प्रयोग जरी आपण चुकीचा करत असलो तरी प्रक्रिया बुटात पाय घालण्याचीच करतो. आता बुटात पाय आहे, देहात आत्मा आहे, बुटात पाय आहे, पण पायाला जेव्हा निघायचं असेल तेव्हा तो बुटातून निघू शकतो. पण बुटाला पायापासून वेगळं होण्याची अधिकार नाही. पाय स्वतःची सोडवणूक करून घेईल तेव्हा बुटाचा संबंध संपला. पाय दुसरा बूट किंवा चप्पल घालू शकतो, पण दुसरा बूट पाय नाही जमवू शकत, मिळवू शकत. तस आत्मा एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये जाऊ शकतो.
पण पायामध्ये बूट अडकलेला आहे, बुटामध्ये पाय अडकलेला नाही. पाय केव्हाही काढू शकतो आपण बुटामध्ये. तसं शरीरामध्ये आत्मा व्यापला आहे पण अडकलेला नाही. बुटामध्ये पाय व्यापला आहे पण अडकलेला नाही, केव्हाही निघू शकतो. तसा आत्मा शरीरामध्ये व्यापला आहे पण अडकलेला नाही. म्हणून आत्मा शरीरात गुंतून राहत नाही. म्हणून शरीराच्या चिंतनात किंवा काळजीत राहायचं नाही. कारण मी आत्मा आहे आणि आत्मा शरीराच्या चिंतनात राहत नाही. शरीरामध्ये आत्म्याचा अन्वय आहे पण आत्म्यामध्ये शरीराचा व्यतिरेक आहे. म्हणून आत्मचिंतन करावं, देह चिंतन करू नये. त्याला देहबुद्धी असं म्हणतात. म्हणजे शरीराची काळजी घ्यावी पण काळजी करू नये. शरीराची काळजी घ्यावी पण शरीराची काळजी करू नये. सगळे विचार बारकाईने केल्याशिवाय आत्मस्वरूपापर्यंत पोचता येत नाही. दुसऱ्याला दोष देण्यामध्ये आपला काळ घालवला, दुसऱ्याचं चिंतन करण्यात आपला काळ घालवला तर आपलं जीवन व्यर्थ वाया जातं आणि माणसाच्या जीवनात रडण्याशिवाय काही होत नाही. याला रडत राहू असं म्हणतात. काय वाक्यप्रयोग आहे. थोडासा वाक्यप्रयोग बघा काय आहे. रडत राहू. काय हो, अभ्यास झाला का? ते काय झालं हो, नाही जमत अभ्यास, वेळच नाही मिळत. सगळं काही माझ्याच मागे लावून दिलेलं आहे. कोणी लावलं? जगाने, घरच्या लोकांनी, समाजाने, की तुम्ही लावून घेतलं? विवेकानंदांनी खंबाला धरून ठेवलं ते उदाहरण आठवा. दृष्टांत घेतल्यानंतर लक्षात येईल की रडत राहू जी व्यक्ती असते त्यांना परमार्थ करायचा नसतो, फक्त रडगाणे सांगण्यासाठी ते उपलब्ध असतात. त्यांच्या मुखवाणीतून, आकाशवाणी नाही म्हणूया, त्यांच्या वाणीतून नेहमी रडकाच सूर असतो. शिवाजी महाराजांनी एवढ्या लढाया केल्या पण त्यांना दासबोध वाचायला वेळ होता. घोड्यावर दासबोध घेऊन जात असत शिवाजी महाराज. जिथे विश्रांती करायला मिळाली लढाईच्या काळात तिथे ते दासबोध वाचत असत. छत्रपती शिवराय दासबोध वाचत असत. त्यांचा नित्य नियम होता, तो चुकला नाही कधी. राजा भगवान विष्णू, राजा हा विष्णूचं स्वरूप आहे. असे राजे मिळायला सुद्धा भाग्य लागतं आपल्याला. लक्षात येतं आता आपल्याला असा राजा मिळाला आहे, लोकशाही पद्धतीने का असेना, पण तो राजा आहे आणि तो तसा आहे. तो ध्यान करतो, तो साधन करतो, तो अध्यात्म चिंतन करतो. ज्याला भगवंताचं पूजन करायला आवडतं आणि आपल्या सगळ्यांमध्ये भगवंत पाहतो, असा राजा आपल्याला मोदींच्या रूपात प्राप्त झाला. ते पण अभ्यास करतात, शिवराय पण अभ्यास करत होते, पण आम्हाला वेळ नाही. मग आम्ही यांच्यापेक्षा जास्त बिझी असू तर इलाज नाही झाला. सारखी सारखी किरकिर, काय सांगू हो. अभ्यास करायचा होता पण झालंच नाही. अडचणीत येतात खूप. अनुग्रह घ्यायचा होता पण झालंच नाही. अडचणीत खूप आहेत हो.
आणि अडचणी मिटण्यासाठी अनुग्रह नसतो, लक्षात. प्रपंच साधून घेण्यासाठी अनुग्रह नसतो, कधीच नसतो. प्रापंचिक कटकटी सोडवण्यासाठी वेदांत नाही. काका म्हणतात, अशाला मी बाळूमामांकडे रेफर करत होतो, आपण नाम साधनेकडे त्याला रेफर करून द्यावं. रडत राहूला, ज्याला नाही अभ्यास करायचा तू नाम घे. प्रापंचिक कटकटीतून सोडवण्यासाठी वेदांत शास्त्र नाही, लक्षात ठेवा. वेदांत शास्त्र हे प्रपंचाचं सोल्युशन नव्हे, प्रपंचच भासमान आहे, त्याचं सोल्युशन काय काढायचं. वांझेच्या मुलाचं लग्न आहे, मग केवढ्याचं प्रेझेंट द्यावं, हा काय वेळे विचार. अरे तो वांझेचा मुलगा आहे. म्हणून दृष्टांत नीट घ्यावा, एकदिशीय घ्यावा आणि तो व्यापक घ्यावा, पण त्यात अडकून राहता कामा नये. भिंतीवर कवड सापड, कवड सापडल्यानंतर जर छिद्र बुजवलं, टिनाचं जर छिद्र बुजवलं, कवडसा अडकून जायला पाहिजे की नाही. त्या छिद्रातून तो भिंतीपर्यंत आलाय आणि भिंतीवर पडलाय. आता टिनाचं छिद्र बुजवलं तर कवडसा अडकून पडायला पाहिजे की नाही. तो कवडसा छिद्र बुजवल्यानंतर सुद्धा दिसला पाहिजे, कारण तो कवडशातून आत आलेला आहे आणि भिंतीवर पडलेला आहे पुन्हा, आणि त्या भिंतीवर लख प्रकाश दिसतोय आम्हाला गोल. मग कवडशाचं एवढं स्पष्ट दिसत असताना जर टिनाचं छिद्र बुजवलं तर कवडसा दिसायला पाहिजे की नाही. नाही दिसत. का नाही दिसत, तो आलाच नाही, तर राहणार कुठून, तो आल्याचा भास होत. कवडसा प्रत्यक्ष जरी तिथे दिसत असला, कवडशामुळे भिंतीचा तेवढा भाग गरम जरी होत असला, तरी सुद्धा तो कवडसा आल्याचा भास आहे, कवडसा तिथे नाही. तशी आमची जागृती भासमान आहे, ती दिसत असली तरी सुद्धा ती सत्य नाही. ती दिसत असून सुद्धा ती सत्य नाही. अनुराधाताई, आपला व्हिडिओ बंद करा. मगा पण सुरू होता, मग मी रिमूव्ह केलं होतं. म्हणून जागृत अवस्था जी असते, ती जागृत अवस्था भासमान आहे. चिदाभासामुळे आम्ही जागे आहोत असं वाटतं, आणि जागृत अवस्था जशी भासमान, ती संपली की स्वप्न अवस्था येते, ती संपली की गाढ झोपेची अवस्था येते, आणि त्यानंतर सुषुप्ती येते, त्याला सहजावस्था असं म्हणतात. या सगळ्याच अवस्था भासमान आहे, चारच्या चारी. आता वेदांत म्हणतो की 3 भाषा भासमान आहे, 3 अवस्था भासमान आहे, आणि तुर्या ब्रह्म आहे. समर्थ थोडस वेगळं सांगतात, पण दोघही त्याच्यात अद्वैतच मांडतात. वेदांत तुरीय अवस्थेला ब्रह्म मानतो आणि तुरीय अवस्थेला जीवनमुक्ती असं म्हणतो. तुरीय नावाची एक सिस्टीम वेदांताने करून ठेवली, आणि तो म्हणतो की याच्यामध्ये जो राहतो तुरीयेच्या जाणीवामध्ये, जागृत स्वप्न सुषुप्ती जो असतो, आता जागृत अवस्थेला प्रकाशमान आत्म्याने केला, स्वप्नावस्थेला प्रकाशमान आत्म्याने केलाय, गाढ झोपेला प्रकाशमान आत्म्याने केलाय. तो आत्मा मी आहे, ह्याच्या सतत अनुसंधानात जो राहतो, तो तुरीयच्याच अनुसंधानात असतो, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. 3 अवस्थांचा बाध झाले आहे. बाध शब्दाचा अर्थ त्या अवस्था नाही असा होत नाही, त्या अवस्था असून सत्य नाही असं ठरवलं आहे, अनिश्चय झाला असा त्याचा अर्थ आहे. ज्यांनी या बुधवारी पंचदशी ऐकली असेल त्यांना बाध शब्द कळलाय. असून नसण्याचा निश्चय,
जी गोष्ट दिसत असते पण ती नाही असा निश्चय अंतःकरणाचा झाला तो त्याला बाध. म्हणून अशा निश्चयाला बाध असं म्हणतात. तिन्ही अवस्था जरी दिसत असल्या तरीही या खऱ्या नाही. हा निश्चय जर माझा झाला तर या तीनही अवस्था बाधित आहेत. बघा, बरोबर समजून घ्या बर का. विषय फार महत्वाचा आहे. एवढा जर महत्वाचा विषय मला नाही समजून घेता आला तर अवघड होऊन जाईल. म्हणून रडत राहू प्रकार ठेवू नका. माझा अभ्यास होत नाही, मला वेळ मिळत नाही, मी बोलीन कसं, मी सांगेल कसं. अरे जो तीन अवस्थांना बाधित करून जगतो तो बाधितानुवृत्तीत जगतो, त्याला जीवन मुक्त असं म्हणतात. त्यांनी देह ठेवला की त्याला विदेह मुक्त असं म्हणतात. जनक विदेह मुक्त होता म्हणजे जीवन मुक्तही होता आणि देहानंतरही तो मुक्तच होता, म्हणून जनक विदेह मुक्त. देही असून विदेही झाला, नित्यानंदी विहार रे. चल हट रे मनुजा बाबा बनता, बाबा जी को जान रे. त्याग तपस्या कठूनही बनती, मन बावन मन जान रे. चल हट रे मनुजा बाबा बन. परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचे ग्वाल्हेर येथील शिष्य तसे आगाशे दादा नाना महाराजांच्या गादीवर होते, तसे आफळे महाराज म्हणून ग्वाल्हेरला एक सत्पुरुष होते, नाना महाराजांचे शिष्य. त्यांचं हे पद आहे. त्यांच्या बरोबर मला बराच काळ कंठाळता आला आणि राहता आला, आणि त्यांचं हे पद आहे. संतांच्या सहवासात राहण्याने खूप फायदा होतो. हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. तेवढं जाणून घेता आलं पाहिजे बस. आता माझ्या हातात जे आयुष्य आहे त्याचा उपयोग करून घेता आला तर मग, नाही तर मग कलियुगाचे किती वर्ष राहिले आणि खाली किती लोक आणि वर किती लोक. सप्त लोक, सप्त भुवन, सप्त पाताल. ओम भुहु ओम भुवा ओम सुहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम. 7 लोक. आणि खाली तल, अतल, विसल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल असे 7 लोक. वर 7 आणि खाली 7 असे 14 भुवन. या 14 भुवनांची नावं पाठ होण्यापेक्षा ही 14ही भुवन मिथ्या आहे हा निर्णय माझा झाला पाहिजे. म्हणून जागृत स्वप्न सुषुप्ती यामध्ये असलेलं आत्मतत्व मी आहे. अयम आत्मा ब्रह्म. आपलं चतुष्पाद वरून अयम शब्दावर आलो आहे. पण आम्हाला चंद्र, मंगळ, बुध, गुरु मग ते त्या 12 खड्यांमध्ये मांडायचे, म्हणजे पत्रिकेमध्ये. हा अभ्यास केल्यापासून याच्यावर बुलडोझर फिरवा. तर उपनिषदात पाहिलाय आपण 4ही वेद आणि 6ही अष्टांग वेदांचे. ते अपरा विद्या आहे, परा नाही. त्यात व्याकरण, ज्योतिष्य इत्यादी आणखीन 6. म्हणून ह्या लक्षात ठेवण्यापेक्षा तल, अतल, वितल, सुतल, तरातल, रसातल, महातल, पाताल हे सगळं पाठ राहण्यापेक्षा यांना बाधित केलं पाहिजे हे समजलं पाहिजे. म्हणजे जागृतीमध्ये माझं चिंतन मला दुःखदायी होता कामा नये, सुखदायी होता कामा नये, आनंददायी असावं.
जे पिंडात असतं तेच ब्रह्मांडात असतं. पिंडी ते ब्रह्मांडी. आता ब्रह्मांड म्हटलं की आधी दैव आणि आधी भौतिक आलं. आता पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडाचा निराश करायचा असेल तर ब्रह्मांडाचा निराश व्हायलाच पाहिजे त्याच वेळेला. तर ब्रह्मांड सत्य वाटतंय, पिंड खोटं वाटतंय, काहीतरी भ्रम झाला, साधना चुकली. दोन्हीचा निराश हातात हात घालून होतो, एका वेळी होतं. अशा प्रकारे तो चतुष्पाद आहे. पिंड हे व्यष्टी आहे आणि ब्रह्मांड हे समष्टी आहे. पिंड हे व्यष्टी आहे आणि ब्रह्मांड हे समष्टी आहे. अधिभूताचं वर्णन केल्यानंतर अधिदैवताचं जर वर्णन केलं, अधिदैवत म्हणजे समष्टी, अधिभूत म्हणजे व्यष्टी, व्यष्टी आणि समष्टी यांचं जर वर्णन केलं तर आम्हाला हे चतुष्पाद पूर्णपणे कळतं. आणि याचं वर्णन सगळं आत्ता होण्याची शक्यता नाही, म्हणून मी तुम्हाला फक्त व्यष्टी आणि समष्टीची उदाहरणं देऊन देतो. व्यष्टी स्थूल शरीराभिमानी आत्मा, याला विश्व असं म्हणतात. म्हणजे मी जागा आहे असं वाटणं, याला विश्व असं म्हणतात. समष्टी स्थूल शरीराभिमानी आत्म्याला विराट असं म्हणतात. व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानी आत्म्याला तैजस असं म्हणतात. समष्टी सूक्ष्म शरीराभिमानी आत्म्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. व्यष्टी स्थूल शरीराभिमानी आत्म्याला व्यष्टी कारण शरीराभिमानी आत्म्याला प्राज्ञ असं म्हणतात. समष्टी कारण शरीराभिमानी आत्म्याला अव्याकृत किंवा मायावी असं म्हणतात. आता हे शब्द जरा कठीण वाटतील आणि या कठीण शब्दांचा थोडासा उहापोह उद्याच्या म्हणजे मंत्र क्रमांक 3 मध्ये आपण करणार आहोत. त्यात प्रथम पाद आपल्याला सांगितला. त्या पादाला सप्तांग कसं, 19 मुख कसे, वगैरे वगैरे असा तो प्रथम पाद, त्याचं वर्णन आपण उद्या सकाळी घेणार आहोत. एक, जागृती, व्यष्टी जागृती अभिमानी आत्मा विश्व, समष्टी जागृती अभिमानी आत्मा विराट. समष्टी जागृती अभिमानी आत्मा विराट. व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानी आत्मा तेजस. समष्टी सूक्ष्म शरीराभिमानी आत्मा हिरण्यगर्भ. व्यष्टी कारण शरीराभिमानी आत्मा प्राज्ञ. समष्टी कारण शरीराभिमानी आत्मा अव्याकृत किंवा मायावी. यानंतर आता तिसऱ्या मंत्रामध्ये वर्णन आहे जागृती स्थानो बहिष्प्रज्ञ. तो कसा बहिष्प्रज्ञ असतो जागृतीच्या वेळेला, हे आपण उद्या सकाळी बघणार आहोत. त्यावेळेला आपली वेळ झालेली आहे. आता आपण आज या ठिकाणी थांबूया. नवीन लोकांचं स्वागत करतो आणि मनापासून एकाग्रतेने जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला सगळं कळणार आहे. ज्याला अडचणी वाटतील ते मला कुठलाही प्रश्न फोन विचारून फोनवरून करू शकता. माझ्या मिसेसला शैला काकूंनाही तुम्ही प्रश्न विचारू शकता. आम्ही दोघं पण आपल्या उत्तर देण्यासाठी केव्हाही उत्सुक आहोत. आम्हाला आनंद होईल तुम्ही प्रश्न विचारला. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण. रामकृष्ण.
दिला. रामकृष्ण हरी काका. करून घ्या. रामकृष्ण हरी काका.